चला आज बनवूया वाटाणा आणि बटाट्याची एकदम झणझण आणि टेस्टी अशी भाजी। तर झटपट अशी रेसिपी दाखवते तुम्हाला। तर चला रेसिपीला सुरुवात करू। ते सगळ्यात पहिला आपण मसाला बनवून घेऊ। तर इकडे मी एक कांदा घेतलाय आणि एकदम कच्चं वाटण बनवूया आपण झटपट असं। आणि अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान भाजी होते आणि साधी सोपी पद्धत आहे। एक कांदा मीडियम साईजचा घेतला होता, असं रफली चॉप करून घेतलाय मी। आता मिक्सरला वाटायचं आहे आपल्याला। तसंच एक टमाटर पण घेतले आपण आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात बघा। त्यानंतर मी अद्रक टाकली इथे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात। लसणाच्या पाकळ्या ना थोड्याशा मोठ्या आहेत म्हणून मी 7-8 घेतल्यात। तुमच्याकडे बारीक असेल तर थोडंसं जास्त घ्या। आणि बारीक आता मिक्सरला हे वाटून घेऊया आपण। त्यानंतर आपण कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकले। तर आपल्याला इकडे तेल गरम झालं की इकडे मी बघा बटाटे ना मीडियम साईजचे होते म्हणून असे उभे स्लाइसमध्ये कट करून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये कट करू शकता। बटाटे छान आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये, म्हणजे भाजीला ना खूप मस्त असं टेस्ट येतो। तर बटाटे आपल्याला 4-5 मिनिटासाठी बघा मी मस्त असे फ्राय करून घेते। गॅसची फ्लेम मी ते फास्टच ठेवलेली आपण। आणि हे बघा बटाटे आपले व्यवस्थित फ्राय झाले, तर आता आपण काढून घेऊया। तर बटाटे फ्राय केल्यामुळे ना भाजीला एक वेळा अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागते ही भाजी। तर पूर्ण बटाटे काढून घेऊया। त्याच कढईमध्ये बनवायचं आहे आपल्याला आणि तेल पण मी अजिबात नाही टाकणार। त्याच तेलामध्ये आपण 2 चम्मच टाकली राई थोडी तडतडली की 1 चम्मच आपण जिरे टाकूया। कढीपत्ता 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलीत बघा। आणि जर आपण वाटण बनवलं होतं ना कांदा टमाटर लसणाचं, ते याच्यात टाकायचं आहे। पाणी न टाकता हे वाटण बनवलेलं आहे मी, म्हणजे तेलात टाकल्यावर अंगावर उडणार नाही त्यामुळे। तर हे आता आपण 2-4 मिनिटासाठी म्हणजे तेल याला सुटेपर्यंत एवढं वाटण फ्राय करून घेऊ मस्त। आणि इथे माझ्याकडून बघा एक खूप मोठी गडबड झाली, कॅमेरा बंद पडला। वाटाणे बटाटे टाकताना अजिबात दिसलेले नाही तुम्हाला। त्या मी याच्यात गरम मसाला, हळद, लाल मिरची पावडर, धनिया पावडर आणि हे वाटाणे 1 वाटी टाकलेले आहेत। हे सगळं मिक्स करून घेतले। तिथे कॅमेरे बंद पडल्यामुळे तुम्हाला इथे दिसले नाही। चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे। असं मोबाईल गॅसपाशी लावला ना तर अचानक बंद पडतो तो, तर मी लक्षच नाही दिलं त्याच्याकडं। त्यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकलं मी आणि 5 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेत बघा। आपली मस्त अशी भाजी तयार झाली, एकदम छान टेस्टी अशी बघा। तर बटाटा पण आपलं गाळ झालं, तसं सहज बघा चमच्याने तुटलं म्हणजे आपलं बटाटा गाळ झालं आहे। गॅस बंद करूया आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकूया। तर एकदम झटपट आणि साधी सोप्या पद्धतीमध्ये मस्त अशी आपली ही वाटाणा बटाट्याची भाजी तयार झाली। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,